हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे शनिवार दिनांक 6 सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने कार्यालयीन साहित्य, संगणक कक्षातील उपकरणे तसेच शैक्षणिक व वाद्य साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की शाळेच्या छतावरील पत्रे उखडून दूरवर फेकली गेली. त्यामुळे पावसाचे पाणी थेट शाळेच्या खोल्यांमध्ये शिरले. यामुळे कार्यालयातील कागदपत्रे, संगणक कक्षातील संगणक व इतर साहित्य भिजून खराब झाले. तसेच विद्यार्थ्यांच्या उपक्रमासाठी वापरण्यात येणारे हार्मोनियमसह वाद्य साहित्याचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित नव्हते, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. अन्यथा पत्रे उडाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शाळेची पाहणी केली. नुकसानग्रस्त शाळेची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा, तसेच दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावेत अशी मागणी ग्रामस्थ व सरपंच यांनी केली आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. आज 6 जून रोजी सायंकाळी 6 वाजता फळवळी पाऊस आल्यामुळे टाकळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अचानक आलेल्या पाऊस व वादळामुळे आमच्या ऑफिसचे पत्रे उडले आणि काही वर्गाचे सुद्धा पत्रे उडले. तिचे भयंकर नुकसान आमच्या शाळेची झालेली आहे. काही कॉम्प्युटर असेल, काही वाद्य असेल, हार्मोनियम असेल, काही आमचे दप्तर असेल, सगळ्यामध्ये पाणी होऊन मोठी नुकसान झाली. तरी पीओ असेल, इतर प्रमुख असेल किंवा गट शिक्षणाधिकारी असेल, त्यांना विनंती आपण वेळीच पाहणी करावी आणि शाळेसाठी दुरुस्तीसाठी जे लागल ती निधी मंजूर करून त्या शाळेची वेळीच दखल घेऊन निधी मंजूर करावा. मागच्या वेळेस 1 वर्षापूर्वी आम्हाला सांगण्यात आलं तुमची टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही बीओटी बेसवर तुमची मंजूर झालेली आहे. त्याची पूर्तता आम्ही केली, शाळेची मोजणी केली आणि आम्हाला सांगण्यात आलं तुम्ही कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आता निधी मिळणार नाही, पण तुम्हाला 2 कोटी निधी तुम्हाला देण्यात येईल अशी व्हिडिओ माझी व्हिडिओवर सुरेश साहेब यांनी आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही वारंवार त्यांना प्रस्ताव देऊन सुद्धा आमच्या शाळेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आजच्या अवकाळी पावसामुळे आधी एवढी मोठी नुकसान आलेली आहे. ते वेळीच दखल घेऊन या शाळेचं काम त्वरित झालं पाहिजे अशी मी सरपंच या नात्याने विनंती करतो.